नमस्कार मित्रांनो, राज आणि उद्धव एकत्र येण्याचा नेमकी फायदा कुणाला? राजकीय विश्लेषणांचा मोठा दावा काय आहे? हा दावा आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक, तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. तब्बल 18 वर्षानंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एका व्यासपीठावर एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवपूर्व सुरू झालं. वरळी डॅम येथील विजय जल्लोष मेळाव्यात शिवसेना, उमाटी आणि मनसे यांनी एकत्र येत फडणवीस सरकारवर भाषण, धोरणावर जोरदार टीकास्त्र मांडलं. या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र आणत कुटुंबाची एकी दाखवली. पण या युतीमुळे उरली सुरली शिवसेना हायजॅक होईल का आणि याचा फायदा नेमकी कुणाला होईल यावर राजकीय विश्लेषकांनी ठोकताळे मांडले आहेत आणि तेच आपण बघणार आहोत. मराठी भाषेच्या अन्यायाविरोधात आयोजित या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारत भावनिक क्षण साकारला. राज ठाकरे यांनी मुद्देसुद्धा पण संयमित भाषेतून फडणवीस सरकारवर निशाणा साधला, तर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर थेट हल्लाबोल केला. या मेळाव्याने शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभव युतीची चर्चांना बळ मिळालं आहे. मात्र काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे आणि काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मग महाविकास आघाडीमध्ये बिघाडी कशी झाली आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया. राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी या मेळाव्यावर भाषण करताना सांगितले की काँग्रेसने मेळाव्याकडे पाठ फिरवून महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने काढतापाय केलाय, आघाडीत आता विखुरली असं त्यांचं मत आहे. त्यांनी पुढे सांगितले की मराठवाडा आणि विदर्भात मनसेचे अस्तित्व नगण्य आहेत, पण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मनसेला या भागात बळ मिळेल, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाची पीछेहाट होईल. जय गुजरातच्या मुद्द्याचा परिणाम शिंदे गटावर होईल असंही ते म्हणाले. मग राज ठाकरेंचं महत्व वाढण्यासाठी भाजपची खेळी याकडे आपण थोडं लक्ष देऊया. तसेच संजय वरकड यांनी एक वेगळी शक्यता मांडली. त्यांच्या मते उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत तडजोड केली, पण राज ठाकरे तसं करणार नाहीत. ही युती ठाकरे कुटुंबांचा आणि विशेष म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरेंचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत. त्यांनी असा दावा केला की भाजपने राज ठाकरेंचं महत्व वाढवण्यासाठी ही खेळी खेळली असावी, ज्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकीय वजन कमी होऊ शकतं. संजीव उन्हाळे यांनी सांगितले की या महायुतीमुळे मनसेला मराठवाडा आणि विदर्भात नवबळ मिळेल, तर शिवसेनाला मरगळ झटकून नव्या जोमात कामाला लागावं लागेल. आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्याची खेडेपाडी प्रवास करून नेतृत्व सिद्ध केलं आहे, तर अमित ठाकरे आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. मराठवाडा आणि विदर्भात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जो पक्ष यावर काम करेल त्याला फायदा होईल असं त्यांनी नमूद केलं आहे. मग आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह याकडे आपण थोडं लक्ष देऊया. मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांनी दांडी मारल्याने आघाडीतील तणाव स्पष्ट झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे, पण सुप्रिया सुळेंनी आदित्य आणि अमित यांना एकत्र आणत युतीची शक्यतांना बळ दिलं आहे. विश्लेषकांच्या मते मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं अस्तित्व कमी आहे, त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.